हे बघा म्हणजे आमच्या चेहऱ्यावर कसा आनंद आहे ना. हे बघा शेवटी ज्यांच्या भावनांचा कोडमारा झालेला असतो अशा लोकांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एखादं व्यासपीठ असावं लागतं आणि ते आम्ही या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. मला या ठिकाणी एक नमूद करायचं आहे की नवी मुंबई महापालिकेतल्या या जनता दरबारामध्ये अधिकारी वर्ग अतिशय सद्भावनेतून काम करायला इथं लागलं आहे असं माझं मत आहे. आता मी सुनील पवार साहेबांना विनोदाने म्हटलं की आता काही अधिकाऱ्यांचा फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस आपल्याला जरा अधिक वाढवायची गरज आहे आणि ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे की शेवटी ठीक आहे म्हणजे माणूस बसतो थांबतो थोडासा म्हणजे परंतु जर तुमच्या मनामध्ये जनसामान्यांच्या कामं करण्याची तीव्र इच्छा असेल तर त्याच्यातून आनंद मिळतो आणि समाधान मिळतं आणि आज बहुतांशी अधिकारी वर्गाने आपली भूमिका योग्य पार पाडलेली आहे. त्याच्यातून निश्चितपणे भविष्यकालामध्ये जनसामान्यांच्या दुःखाला फुंकर मारण्याचं सगळी दुःख तर दूर कोणी करू शकत नाही. परंतु मी या सर्व आता मी यांना माझे सहकारी समजतो. इवन दो दे आर फ्रॉम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट, परंतु मी माझे सहकारी अशासाठी म्हणतो की शेवटी या सगळे जनसामान्यांचे अश्रू पुसण्याकरता यांच्या माध्यमातूनच पुढे जावं लागतं. पोलिसांनी जी कारवाई केली तुमच्या तत्परतेमध्ये तुम्ही सांगितल्यामुळे त्या महिलांना जो न्याय मिळाला त्याबद्दल काय अशी अनेक उदाहरणं असतात, पण आज एक अनुभव आम्हाला सर्वांना पण पाहायला मिळाला. काय म्हणाल त्याबद्दल? नाही बघा बाब अशी आहे की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, परंतु एखादा माणूस म्हणजे त्याच्या भावना व्यक्त करू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. काही लोकांना भावना व्यक्त करण्यासाठी ज्यांचा रोल आहे ज्यांची कर्तव्याची ती भूमिका आहे ते लोक त्यांना टाळतात आणि माझं म्हणणं आहे की याच्यातले येणाऱ्या 80% समस्या ह्या मानवनिर्मित आहेत, ह्या नॅचरल नाहीत. म्हणजे कुठेतरी आपल्या कर्तव्यापासून दूर गेला, कुठेतरी स्वतःच्या स्वार्थाकरता कुठेतरी त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला, अशाच चेतून सगळ्या. आणि मी स्पष्ट सांगतो जे लोक नैतिकतेचा लॉ इज बेस्ड ऑन मॉरलिटी, कायदा हा नैतिकतेवर आधारलेला आहे. जे लोक नैतिकता नाकारतील त्या लोकांच्या जीवनात अंतिम टप्प्यामध्ये सुख मिळू शकणार नाही. आणि मी बोलतो आत्मविश्वासाने बोलतो, आय एम एन्जॉईंग ऑल फ्रुट्स. हे आता तुम्ही कोणी म्हणा 75 नंबर हा फक्त एक म्हणजे आकडा आहे. ज्याचं मन प्रफुल्लित आहे, ज्याचं मनामध्ये गोरगरिबांची असूक इच्छा आहे, परमेश्वर आपापच सामर्थ्य देतो. हे बघा बाब अशी आहे की असं वाटतं लोकांना की आपण आपल्या भावना कुठेतरी व्यक्त कराव्यात, तिथून मार्ग निघावा. आणि मला आनंद वाटतो. मी तर असं सकाळी बोललो आहे की नुसत्या महाराष्ट्रात नाही, बाहेरच्या राज्यामध्ये राहणारे जे तिथले लोक इथे आलेत, तिथं तुम्हाला काही समस्या असतात तुम्ही आमच्याकडे आणा. तिथल्या माननीय मंत्री महोदय किंवा तिथल्या असलेल्या सिस्टीमला आम्ही तुमच्या अडचणी अवगत करून देऊन त्याच्यातून निश्चितपणे मार्ग निघेल असा माझा विश्वास आहे.